जा रहा है मेरा भाई, चिल जा रहा है फर्स्ट टाइम। चला काय 7 जाम चालणं आहे, अजून पण चालतेच आहे. तर 1-1.5 किलोमीटर आहे नाश्त्याचा हॉल, तिकडे जाऊ आणि मग आराम करू. चला, ओम साईराम. आम्हाला भेटलीच नाही जेवणावरती, मग आम्ही का उत्तर द्यायचं? सांगायला पाहिजे ना. गाडी अरे बापूला किती वेळ सगळं थांब गेला 10 किलोमीटर पेटी हातात घेतो वैतागून जिची मला जे ठेवलं मग शेवटी आरती बोलतो. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही पहिल्यांदाच बघितले आंब्याचं झाड आहे, खालती चिकू लागले, मिक्स कॉम्बिनेशन. कसं आहे दणका, कसं आहे चिकू म्हणतात मला. फर्स्ट टाइम सिन्नर घाट स्टार्ट व्हायला आहे, त्याच्या आधी थोडासा 5-10 मिनटाचा स्टॉप आणि मग नंतर सिन्नर घाट चढायला सुरुवात. बोला ओम साईराम. हे थांब दाखवशील, हे बंद कर. गाईस, एक गोष्ट वाईट पण वाटते, आनंद पण होतोय. आजचा दिवस 5वा, आम्ही आता पोचू स्टॉपवर 15 मिनिटात. पण आता लवकरच आपला साईवारीचा प्रवास समाप्त होईल. अजून 2 दिवस नंतर सर्वजण आपापल्या परत घरी जातील. खूप म्हणजे खूप दुःख पण होतं आहे, पण आता काही करू शकत नाही. परत वर्षभर वाट बघायला लागेल, पण चालेल. आम्ही सर्वजण असेच एकत्र येऊन साई. तर आता स्टॉपवर पोचू, सगळीजण निघाल्यात नाश्ता करून. जेवणार तर कोण नाही, बघू आता तिकडे गेल्यावर काय आहे पहिले नियोजन. पोरांना आम्ही चिल्ली घेऊन चालले. आमच्या पोरं हापासलेले असतात, भुकेले असतात. ब्लॉगमध्ये ऐकलं तरी चालेल. बघा आता तुम्ही तिथे गेल्यावर त्यांची व्हिडिओ बी दाखवत आहे. बघा चिल्ली बघा. आणि आमचा अध्यक्ष आमच्या भडकल म्हणून आम्ही जुगाड काय केले माहिती आहे का तुम्हाला? काहीचे बघा, कशान लपवले बघा. काशा मामाचा पोर आहे का ना मी? यो काशाचा काटता आहे. मयूर ही आपली गँग, एवढीच गँग नाही, मोठी गँग आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. अजून 2 दिवस आहेत, त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. आणि रस्त्यात जाम कालो के कोणीच नाही. बघू शकता आमचा कुक आम्हाला पाणी घेऊन आलाय. काय भावाचं प्रेम आहे बघा. इकडे येतोय, हे बघा आला इथे. दाखव हे कुक काय आणलंय मला. कुक बसला का? तुमचे 2 शब्द बोला ना. आमच्या पायाचं रक्त निघायला लागलं. दाखवा ना काय झालं. कडक असे इथून रक्त यायला लागले. आम्ही बसले. जेवायला काय स्पेशल? तुम्ही 10 मिनिट मध्ये जागा पकडून ठेवले का? जागा वगैरे पकडली, जेवायची सोय, पाणी दिलंय. गाईस जो माझा भाऊच आहे का, सक्का भावासारखा जीवलं होतं बघ. आता गाडी घेऊन आले. नाही हो, माझा भी भाऊच आहे. जाम जीव. थांबा गाईस, अजून एक कोणतरी आले त्याच्यासोबत. तर रस्त्यामध्ये कोणीच नाही, कोणी म्हणजे कोणीच नाही. पूर्ण रस्ता खाली आहे. थांब हात. तर रस्त्यामध्ये कोणीच नाही, कोणीच फक्त आणि फक्त गाड्या चालतायत. लय भीती वाटते. स्टॉप पण थोडा लांबच आहे आमचा, तरी आम्ही टाइमपास करत चाललो आहे. लास्टला आहे आम्ही सर्वात. कोणीच नाही, आम्ही एवढीच जण आहेत. याची मस्ती चालूच राहील. तुम्हाला बघितलं ना चांगले. चला गाईस,
आजचा दिवस सुरुवात. ओम साईराम. आणि पुढे आपला रोहितभाई चालतोय, सोनूभाई चालतोय आणि हळूहळू चालायला सुरुवात केली. आज लेट झालंय पण लेट पण तिला टमटम. खाऊ मस्त. काशा मामाचे सुतारपणे उभे राहिले पण काशा मामा काही बी बोल एक नंबर दिसतं आता. ॲस्टेटिक बनत चालले हळूहळू. काय करणार, बनायला लागतोय. नाद करायचं नाही का? नाद करायचं नाही. या वडापाव खायला या, समोसा बिमोसा. ए वडा उचले रे येड्या. हा वडा उसळ खायला या. सगळे आहे का सगळे? या बाग आपला 6 पॅक मॅन. नाही आपला गुलाबजामुन बघा. जा मम्मी बोलत जा. मम्मी ऐकू. तुला एक सांगू, हे पोरांना कुठल्याच गोष्टीचा रोग नाही माहिती आहे का? त्या बुईंवर आपली बघ, आपली जा कुठं. बैलाला पाण्यावर उचलू नका. बैलाला पाण्यावर उचलू नका, तू हजेल पाणी. पाण्याला वैभवदा तुकर एवढाच तुकर चल रे. तू बस ना 2-2. अरे ब्लॉग नंतर काय पहिले नकोय रे म्हणा. ब्लॉगर तो 150 पर्यंत आपले. दे दिवाळी. सायमाय सकाळ गाईस. आता आजचा शेवटचा दिवस आहे आमचा. आज लई म्हणजे लई दुःख होईल कारण की उद्यापासून कोणाला भेटणार नाही. डायरेक्ट 1 वर्षानंतर भेटणार. आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या शेवटच्या दिवसाच्या वाटेवर. पत्तूभाई आणि पुढे आपले गँग चालतेच आहे. सीन तर असे एक नंबरच बाबा कसं सांगा ना. असे थरथरताना की आकडे बही यायची बारी पण नको यायला बाबा. बस स्वस्त. बोला दा. नमस्कार गाईज. आज तुम्ही बघत होता आज एवढं सुंदर हे आलंय. लिंबाखाली बाबा आले आज डायरेक्ट. लिंबाचं झाड आणि त्याच्या खालती काही योगा बघा. आणि अँग्री बर्ड. पिकाचू.
पिकाचू नॉडी. तर गाईस थोड्या वेळासाठी ब्लॉग बंद होता कारण की मोबाईल माझा चार्जिंगला लावायला दिलता. मी एका दादाकडे चार्जिंगला लावायला दिलता. मोबाईल खूप चार्जिंग लो होती, 10%च होती. सो आता घेतला आहे मोबाईल आणि आता चाललं आहे. पालखी जास्ती लांब नाही आणि हॉल्ट पण जवळ येत चाललं आहे. सो हॉल्टवर पोचू, जेवू वगैरे, फ्रेश वगैरे होऊ आणि मग निघू शिर्डीसाठी. आणि मग शिर्डीत पोचू, दर्शन वगैरे घेऊ. पालखी तर उद्याच दर्शन घेईल, पण उद्या कशी दत्त जयंती आहे तर आज खूप जण दर्शन घेतील. तर आपण पण आजच घेऊन टाकू, म्हणजे कसं उद्या मुखदर्शन घेऊन निघायला मोकळे. बोला ओम साईराम. डेंजर रे बघू. कुठून आणले? 1 किलोमीटर तरी आला असतो ना धावत धावत पाण्याच्या बॉटल घेऊन. पाणी पाहिजे यांना. हा ना किंवा पाहतो जेव्हा तुझं भला बरं पुढचं तुझं लागेल. गाईस जेवल्यापासून कंटिन्यू चालतं आणि आता शिर्डीच्या टर्नवर पोचलेलो आहे. साईराम साईराम. रोहित भाऊची फुल हवा टाईट झालेली आहे. पायाचे खालचे लायनर घातलेत. आता आपण जास्ती लांब नाही आहोत. त्या राईट त्या ब्रिजच्या खालतून जर आपण राईट मारला डायरेक्ट शिट्टी. पण यांना कुठची बुलेट ट्रेन लागले काय माहिती. थांबतच नाही. कंटिन्यू चालतेच आहे. चला गाईस शिर्डीच्या टर्नवर बसलेलो आहे. इथे आम्हाला बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. बिबट्या बोलतो या माझ्या जोडीला, आपण जरा एक राऊंड मारू करू. आणि आम्ही खायला काय बसले होते का फालुदा. बघा हे कसे बघा टिपू सुलतान बघा कसे उभे आहेत. मला बिबट्या पकडायला. हे बघा सोनू संतान. सुगल चलो बिबट्या पकडायला. इकडे ना बिबट्या. मयो कसा खाते बिबटे पकडल्या. गाईस फायनली शिर्डीला पोचलो. मंदिर जास्ती काम नाही, मंदिराची स्टार्टिंग झालेली आहे. पटकन दर्शन घेऊ. मोबाईल लॉक ओम बाबा